माता आमच्या भोलेनाथांची, त्यांची इच्छा असल्याशिवाय काडी सुद्धा कोणी हलवू शकत नाही. हे सिद्ध करणारा अवतार म्हणजे यक्षेश्वर अवतार. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. त्यानंतर शिवजींच्या 10 अवतारांचं वर्णन सुद्धा शतरुद्री संहितेमध्ये आलेलं आहे. देवीचे जसे 10 रूप देवी भागवतामध्ये आपण बघितले, महाकाली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी वगैरे, तद्वत या 10 देवींचे शिव करण्यात आलेले. महाकाली देवीचे शिव महाकाल म्हटले गेलेले, षोडशीचे शिव कामेश्वर विद्येश्वर म्हटले गेलेले, भैरवीचे शिव भैरव म्हटले गेलेले, छिन्न शिव म्हटले गेलेले, धूमावतीचे शिव धूमवान म्हटले गेले, मातंग म्हटले गेलेले, बगलामुखीचे शिव बगलामुख म्हटले गेलेले आणि कमलेचे शिव नारायण किंवा कमल म्हटले गेलेले. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. महादेवांचे जे 11 रुद्र अवतार आहेत त्यांचं सुद्धा वर्णन शिव महापुराणामध्ये वर्णन करण्यात आलेलं. कपिल तेजापासून सुरभीच्या उदरी 11 रुद्र रूपाने भगवान भोलेनाथ अवतीर्ण झालेले. या रुद्रांची नुसती नावं जरी घेतली तरी सुद्धा किती संकटात व्यक्ती जरी असला तरी संकटापासून त्याची सोडवणूक होते. ते हे 11 रुद्र आहेत महाराज. काय नाव आहे त्यांची? कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपात, अहिर्बुज्ञ, शंभू, चंड, भैरव हे 11 रुद्र भोलेनाथांचे. आणि या रुद्रा शक्ती ज्या आहेत त्यांना रुद्राणी म्हटले गेले. त्यांचे सुद्धा नाव वगैरे वर्णन शिवपुराणांमध्ये आलेलं आहे. कपालिनी, पिंगला, भीमा, विरूपाक्षी, अंबिका, चंडिका, भवानी वगैरे या 11 रुद्राणी आहेत. पुढच्या शिव अवताराचं वर्णन आलेलं अत्री आणि अनुसूयेच्या उदरी शिव पुत्र रूपाने अवतीर्ण झालेले. त्या पुत्राचं नाव आहे दुर्वासा ऋषी. दुर्वासा हा कोणाचा अवतार आहे? शिव अंशापासून निर्माण झालेले हे दुर्वासा ऋषी आहेत महाराज. आणि शिव कसे स्वभाव शिवांचा म्हणून दुर्वासा ऋषींचा स्वभाव सुद्धा तो गुण दुर्वासामध्ये शिवांचा उतरलेला होता. शापादपी शरादपी असलेले दुर्वासा ऋषी मोठं सुंदर चरित्र दुर्वासांचं आहे. अनेकांच्या परीक्षा घेतल्या, अनेकांना शाप दिलेले. स्वभाव एवढा कडक होता दुर्वासांचा की दुर्वास यांच्या जवळ कोणी भटकत नव्हतं. त्यांचं नाव आहे दुर्वासा. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. पुढं त्रेतायुगामध्ये राम अवतार जेव्हा झाला तेव्हा राम अवतारामध्ये रावणाधिक दैत्यांचा विनाश करण्यासाठी अंजनी मातेच्या उदरी 11वे रुद्र जे होते ते महावीर बजरंगबली रूपानं शिवजीच अवतीर्ण झाले. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला दे हनुमान, एक मुखाने बोला बोला दे हनुमान. पवन पुत्र हनुमान की जय. नंतर वृषभ अवतार सुद्धा भगवंताचा झालेला आहे. विष्णू पुत्रांपासून सृष्टीचं रक्षण करण्यासाठी हा वृषभ अवतार. भैरव अवतार सुद्धा महादेवांचा आहे. पिप्पलाद अवतार दधीची ऋषींच्या पुत्र रूपानं पिप्पलाद ऋषीच्या रूपानं भोलेनाथच अवतीर्ण झालेले होते. यांचं सुद्धा मोठं सुंदर चरित्र आहे. वैश्यनाथ अवतार सुद्धा महादेवांचा झाला. महानंदा वेश्या जी होती, वेश्येची परीक्षा घेण्यासाठी जे वैश्य रूपानं भगवान गेले तर हा वैश्यनाथ रूपानं हा अवतार जगप्रसिद्ध झाला. द्विजेश्वर अवतार महादेवांनी धारण केला भद्रायूसाठी. अवधूतेश्वर अवतार इंद्राचा गर्वहरण करण्यासाठी अवधूत रूपाने भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रकट झालेले होते. गर्विष्ठ देवराज इंद्र आज अवधूत रूपातल्या महादेवांचा अपमान जेव्हा करता झालेला, क्रोधायमान झालेले अवधूत भगवान भोलेनाथ तिसरा नेत्र उघडला आणि भराग्नीच्या ज्वाळा जेव्हा इंद्राच्या दिशेने धावायला लागल्या, देवगुरु बृहस्पती त्या ठिकाणी धावून आले. त्राहिमाम भोलेनाथ त्राहिमाम. अज्ञानी देवराज इंद्र तुमचा महिमा ओळखू शकलेला नाही, क्षमा करा भगवान इंद्राला क्षमा करा. भोलेनाथ तेव्हा शांत झाले. भोलेनाथांनी तो जो तृतीय नेत्रातला अग्नी होता हा अग्नी समुद्रामध्ये जेव्हा फेकून दिला तेव्हा त्यापासून जालंधर नावाचा दैत्य निर्माण झालेला. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. ब्रह्मचारी अवतार सुद्धा शंकराचा झाला. पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी बटू ब्राह्मणाच्या ब्रह्मचार्याच्या रूपामध्ये भोलेनाथ जो गेले होते ना तो हा ब्रह्मचारी अवतार आहे. नट नर्तक अवतार. अश्वत्थामा सुद्धा शंकराचाच अवतार आहे. शिव तेजापासून द्रोणाचार्यांच्या उदरी हा बालक जन्माला आलेला होता तो हा अश्वत्थामा. आज देखील चिरंजीव रूपानं या भूमंडलावर भ्रमण करत असतो तो हा अश्वत्थामा आहे महाराज. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषण कृपा परशुरामस्य सप्तैते चिरजीविनः. आणि त्यानंतर किरातराज अवतार सुद्धा भिल्ल रूपातला अवतार महादेवांचा झाला होता. कशासाठी? अर्जुन जेव्हा दिव्यास्त्र आपल्याला प्राप्त व्हावं
भावे महाभारत युद्धाच्या अगोदर तपस्या करण्यासाठी गेला, तेव्हा अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी हातात धनुष्यबाण घेऊन भिन्न रूपानं भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी गेलेले. अर्जुनाचा महादेवांचा वाद झाला. अर्जुनानं महादेवांसोबत संग्राम जेव्हा केला, अर्जुन एवढा पराक्रमी होता की याच्यासोबत युद्ध करताना महादेवांना सुद्धा घाम आला होता. महाराज प्रसन्न झाले भगवान भोलेनाथ, हे पार्थ अर्जुन प्रसन्न झालं तुझ्या या युद्ध कौशल्याला बघून, म्हणून आज आपण त्या त्रिभुवनामध्ये कोणाच्याच जवळ नाही असं दिव्य अस्त्र तुला प्रदान करतो. महादेवांनी दिव्य पाशुपतास्त्र अर्जुनाला प्रदान केलं. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. अनेक लीलांचं वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं आहे. यानंतर वायवीय संहितेला प्रारंभ होतो. वायवीय संहितेमध्ये योगाचं वर्णन आलेलं, अष्टांग योग वर्णन आलेलं, उपमन्यू श्रीकृष्णांच्या भेटीचं वर्णन आलं. परब्रह्म परमात्मा जरी आपण कृष्णाला म्हणत असलो तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा महादेवांची पूजा केलेली आहे. शिवपुराणामध्ये वर्णन आहे. महाराज कृष्णाचे 16,108 विवाह झाले. जेव्हा संतती प्राप्त होत नव्हती तेव्हा महादेवांची आराधना श्रीकृष्णांनी केली आणि महादेवांनी वरदान दिलं, चिंता करू नका, माझ्या आशीर्वादानं जेवढ्या तुमच्या राण्यात तेवढे रूप तुम्ही धारण करू शकाल आणि प्रत्येक राणीपासून 10 पुत्र तुम्हाला प्राप्त होतील. नमः पार्वती श्रीकृष्णांनी सुद्धा दिव्य लीला केलेली. याच्या मागे बल जर कोणाचं असेल, आमच्या महादेवांचे. महाराज वर्णाश्रम धर्माचं वर्णन शिवपुराणामध्ये आलं. ब्रह्मचार्यानं कसं वागावं, गृहस्थानं, वानप्रस्थानं, संन्याशानं कसं वागावं, अनेक शिवस्तोत्रांचं वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं. ज्यांना संस्कृत भाषेचं ज्ञान असेल, कळत असेल, त्यांनी ही स्तोत्र पारायण केली पाहिजेत, पठण केली पाहिजेत. शिवांच्या कवचाचं वर्णन आलेलं. अमोघ शिव कवचाचं जर कधी पठण केलं, रामरक्षा जशी स्तोत्र आहे, चंडी कवच जसं आहे तसं शिवकवच सुद्धा आहे. हे शिवकवच अमोघ आहे. कोणतीही शत्रुबाधा तुम्हाला पीडा देणार नाही जर शिवकवचाचं तुम्ही पाठ केला. तद्वत शिवशतनामावलीचं सुद्धा वर्णन शिवपुराणामध्ये आणि शिव सहस्त्रनामावलीचं सुद्धा वर्णन शिव महापुराणामध्ये आलेलं आहे. विष्णू सहस्त्रनाम जसं आपण गातो ना तसं शिव सहस्त्रनाम सुद्धा आहे. योग मार्गाचं वर्णन आलं. जे योगी असतील, जे अधिकारी असतील, त्यांनी वायवीय संहितेचं पठण करावं. या योग मार्गाचा उपदेश, ज्ञान मार्गाचा उपदेश, भक्ती मार्गाचा, शिवपूजनाचा उपदेश जेव्हा नैमिषारण्यातल्या सर्व ऋषीमुनींना प्राप्त झाला, भगवान भोलेनाथांची कृपा यांच्यावर झाली आणि शिव महापुराण जेव्हा ऐकलं, तेव्हा या शिव महापुराण ऐकण्याच्या पुण्याईनं नैमिषारण्यामध्ये असलेले सर्व 88,000 ऋषीमुनी दिव्य मोक्ष फल प्राप्त करते झालेले. नमः पार्वती शिव हर हर. आणि त्यांचा जसा मोक्ष झाला, उद्धार झाला, तसाच या शिवजींच्या कृपा आशीर्वादानं आपला सुद्धा सर्वांचा उद्धार व्हावा, हीच भगवान भोलेनाथांच्या चिदंबर स्वामी महाराजांच्या चरणी, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी वाणीला विराम देतो. कारण आपली वेळ सुद्धा संपलेली आहे. बरोबर 7 वाजलेले आहेत आणि म्हणून स्टेशनला बरोबर गाडी आणून सोडलेली आहे. महाराज थांबण्याच्या अगोदर सर्व भाविक भक्त, जे चिदंबर सेवक, जे चिदंबर भाविक भक्त या ठिकाणी हा सप्ताह सफल व्हावा यासाठी दिवसरात्र अहोरात्र मेहनत करतात, त्या सर्वांचे धन्यवाद देतो. बघा, इथून कोणाचं नाव तर घेता येत नाही, फक्त परमपूज्य सद्गुरू आणि ताई यांच्या मार्गदर्शनानुसार, यांच्या आशीर्वादानुसार चालू असलेला हा सप्ताह आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आपण सर्वजण जे या सप्ताहात यशस्वी होण्यासाठी कार्यरत आहोत. सकाळी काकड्यापासून 5 वाजल्यापासून जे कार्यक्रमाला प्रारंभ होतो, सडा संमार्जन वगैरे आपल्याला माहिती नाही महाराज. दिवसभर लोक इथे असतात, सजावट आहे, रांग काढणं आहे, नाना प्रकारची कार्य आहे, स्वयंपाक वगैरे आहे. ते संध्याकाळी थेट अन्नदान झाल्यानंतर चटाया उचलण्यापर्यंत हे सर्व स्वयंसेवक राबत असतात. या सर्व स्वयंसेवकांचे धन्यवाद देतो. सुंदर आम्हाला संगीताची साथ देणारी सर्व महाराज मंडळी, चैतन्य महाराज, ओंकार महाराज, आमचे उद्धव मामा, सुंदर साऊंड सिस्टम आमचे महाराज, त्यांचा धन्यवाद देतो. तद्वत मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे तुम्ही सर्व भाविक भक्त, महिला मंडळी, पुरुष मंडळी, सगळ्यांचे धन्यवाद. कारण तुम्ही आहेत म्हणून आमच्या कथेला शोभा आहे महाराज. सांगणारा किती विद्वान असला ना, ऐकण्याला समोर जर कधी कोणी नसेल तर अर्थ आहे का? नाही ना. म्हणून चिदंबर स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करतो की सर्व सेवक, सर्व भाविक भक्त, सर्व चिदंबर भक्त जे या शिवपुराण कथेसाठी उपस्थित आहेत, महिला मंडळी, पुरुष मंडळी, आबाल वृद्ध, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. सर्व नैमिषारण्यातले ऋषी जसे उद्धरून गेले तशी आपण सुद्धा शिवपुराणाच्या पुण्याईनं उद्धरून जावं, महादेवांची भक्ती करून उद्धरून जावं. जी मनोकामना आपली असेल ती मनोकामना पूर्ण हो, हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी वाणीला विराम देतो. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, चिदंबर स्वामी भगवान की जय.
चिदंबर. ओम नमो चिदंबरा माया तीता गुणगंभीरा नित्यानंदा निर्विकारा विश्वेश्वरा तुझ नमो. चिदंबर स्वरूप सद्गुरु परमपूज्य भाऊंच्या कृपेनं परमपूज्य गुरुवर्य ताईंच्या आशीर्वादानं संपन्न होत असलेला शाकंभरी नवरात्र उत्सव आणि या शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आयोजित श्री शिव महापुराण कथा या कथेचा आजचा 7वा समारोपाचा दिवस. चिदंबर स्वरूप सद्गुरु परमपूज्य भाऊंनी चिदंबर सेवा समितीचा वटवृक्ष जेव्हा उभा केला तेव्हा त्यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात शिव चिदंबराचं नाम पोहोचावं, प्रत्येक जणाला या शिव चिदंबरांच्या भक्तीचा आनंद मिळावा. परमपूज्य भाऊंनी त्यांच्या जीवनकाळामध्ये महाराष्ट्रभर त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला आणि शिव चिदंबर ही ज्या नामाची महाराष्ट्राला कुठल्याच अर्थानं ओळख नव्हती त्यांनी प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचा अत्यंत पराकोटीचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी चिदंबर महास्वामींची मंदिरे उभारली, ठिकठिकाणी दिंड्या चालू केल्या आणि या कार्याला सुरुवात केली. या राहुरीचं जे तनपुरेवाडीचं जे मंदिर आहे तर सद्गुरु भाऊंच्या याच कार्याचा भाग आहे. परमपूज्य ताईंनी सद्गुरूंच्या या कार्याचा वारसा त्याच समर्थपणे पुढे चालवत आज हे कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं उत्कर्षाला पावतंय आणि आजचा हा शिवमहापुराण कथेचा गर्दीचा उच्चांक याचा निश्चितच हे खरं ठरवणार आहे की सद्गुरु भाऊंच्या कार्याचा हा उत्कर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. परमपूज्य ताईंनी आपल्याला सर्वांना सत्संग लाभावा, भगवान महादेवांच्या लीला, भगवान महादेवांच्या पूजेचे विधिविधान आपणास समजावे यासाठी हरिभक्तपरायण अभिजित महाराजांना आमंत्रित केलं आणि गेले 7 दिवस त्यांनी भगवान महादेव की जे वैराग्याची देवता आहे, भगवान महादेव ज्ञानाची देवता आहे, भगवान महादेवांशिवाय ज्ञान देणारा कुणीच नाही, भगवान महादेवाची भक्ती ही अंतिम मोक्षाकडे जाणारी भक्ती समजली जाते आणि चिदंबर महास्वामींचा अवतार हा भगवान महादेवाचाच अवतार आहे. भगवान महादेवाचं जे स्कंद पुराण आहे त्या स्कंद पुराणामध्ये महर्षी वेदव्यासांनी या अवताराचे स्पष्ट संकेत दिले की कलियुगामध्ये माझं मूळ नाव चिदंबर या नावानं मी अवतार घेईन आणि त्यावेळेस माझ्या केवळ नामस्मरण मात्रे उद्धरीन जनासी हे त्यांचं वचन होतं की जे माझं केवळ नामस्मरण करतील. शिव चिदंबर नावामध्ये एवढी दिव्य शक्ती भगवान महादेवांनी स्कंद पुराणात सांगितली आहे की 50 कोटी वेळा पंचाक्षरी मंत्र अर्थात शिवाय नामाचा जो जप करील तर त्याचं फळ केवळ एकदा शिव चिदंबर नावाने मिळेल. आणि याचा उल्लेख आपल्याला स्पष्टपणे इतरही पुराणात आढळतो आणि भगवान चिदंबर स्वामींच्या या दिव्य वचनाची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला सद्गुरु भाऊंनी करून दिली. आज या 7 दिवस गेल्या विविध कथाच्या माध्यमातून भगवान महादेवाच्या भक्तीचं महत्व, शिवपुराणाचं महत्व महाराजांनी आपणास सांगितलं. खर तर आज एका बाजूला असं चित्र आहे की मंदिरात गर्दी वाढत चालली, म्हणजे कुणाला वाटेल की सगळं समाज हा आध्यात्मिक होत चाललाय का, परंतु दुसरं जर त्याचं जर बारकाईने जर पाहिलं तर यामधील बरीचशी गर्दी ही सकामतेने भरलेली आहे. काहीतरी तोडगा सोडण्यासाठी हे महाराज मला काहीतरी तोडगा सांगतील, मग काहीतरी उपाय सांगतील माझ्या समस्येवर, यासाठी बरीचशी गर्दी आलेली असते. परंतु यामध्ये सद्गुरु भाऊ आणि परमपूज्य ताई यांनी अत्यंत शांततेनं युक्तीनं चिदंबर भक्तांना त्यांनी निष्कामतेकडे वळवलं. चिदंबर भक्त जे नित्य मंदिरामध्ये येतात सद्गुरु भाऊंनी आणि त्यानंतर परमपूज्य ताईंनी भक्ती हा 365 दिवसाचा विषय, केवळ 7 दिवस शिव महापुराण आलं म्हणून भगवान महादेवांच्या भक्तीचा उत्सव आणि पुढे आपलं जे आहे ते चालू द्यायचं असं भक्ती अशानं भक्ती आपल्या जीवनात उतरणार नाही. आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भक्तीचा ओलावा येणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये समाधान येऊ शकत नाही. कारण समाधान हे अशाश्वत वस्तूमध्ये कधी सापडणार नाही. पैसे कितीही कमवणारे मोठे मोठे उद्योगपती सुद्धा कुठे ना कुठे याचना करताना आपल्याला आढळतात, कुठे ना कुठे त्यांच्या जीवनातही कमतरता आढळते. परंतु ज्याच्या जीवनात सद्गुरू आले, ज्याच्या जीवनात सद्गुरू आले आणि त्या सद्गुरूंच्या आशीर्वादानं ज्याच्या जीवनात भक्तीचा ओलावा आला त्याच्या जीवनात विवेकाचा उदय होतो. आणि जेव्हा आपल्या जीवनात विवेकाचा उदय होतो तेव्हा निश्चितपणे या जीवनाची अशाश्वतता आपण समजून घेऊ शकतो. आणि
जीवनाची अशाश्वतता समजून घेऊ शकतो आणि आपल्या जीवनात खऱ्या अर्थानं समाधान आपण प्राप्त करू शकतो. सर्व चिदंबर भक्त या सर्व गोष्टींचे साक्षी आहेत की सद्गुरु भाऊंनी आपल्या उपासनेत त्यांनी दुसरं एक महत्वाची गोष्ट सांगितली. कुठल्याही उपासनेत सातत्य हवं. त्यांनी चिदंबर भक्तांना स्थिर केलं की सगळीकडे तुम्ही आज चिदंबर भक्त कुठल्याही मंदिरात गेला तरी ते जी मूर्ती समोर असेल ही भगवान चिदंबरांचीच मूर्ती समजून तिथे नमस्कार करतो आणि यामुळेच त्यांच्या जीवनात स्थिरता आलेली आहे. आज समाजाचं आपण दुसरं चित्र बघतो की शिव महापुराणामध्ये भगवान महादेवाची भक्ती आवडायला लागते. आता काही 8 दिवसांनी कुठं जर श्रीमद भागवत चालू झालं तर भगवान श्रीकृष्ण आवडायला लागतात. परंतु सद्गुरु भाऊंनी अत्यंत अचूकपणे समजावून सांगितलं की भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान श्रीराम असतील, भगवान महादेव असतील, ही एकाच शक्तीची, एकाच परमेश्वराची वेगवेगळी रूप आहेत आणि या रूपाला तुम्ही ओळखायला शिका. एकाच रूपावर तुम्ही स्थिर व्हा. भाऊंनी तुम्ही अगर कुठल्याही देवाचा जप करत असाल तर भाऊकडे कोणी आला तर भाऊ सांगायचे तू त्याच देवाचा जप कर, परंतु सातत्याने कर. आणि हे सर्व करत असताना नीतिमत्ता सांभाळा. सद्गुरु भाऊंनी याचा खूप मोठा आग्रह केला. आता बऱ्याचशा पुराणामध्ये उल्लेख होतो, महाराजांनी आपल्याला बरेचसे सांगितलं, रुद्राक्ष धारण केल्याने असं होतं, भस्म धारण केल्याने असं होतं. परंतु जर आपण याचं अंतर्मुख होऊन पाहिलं तर हे सगळे बाह्योपचार झाले. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये नीतिमत्ता येत नाही, शास्त्र तर असं सांगतं की पुण्याची व्याख्या काय आहे? परोपकार पुण्य. परोपकार हेच सर्वात मोठं पुण्य आहे आणि परपीडा हेच पाप आहे. आणि जोपर्यंत आपण हे समजू शकत नाही, कितीही बाह्योपचार केले, एखादा मनुष्य कितीही रुद्राक्षानं मडला, किती भस्माने तो जर लेपून घेतलं, परंतु तो जर दुसऱ्या दिवशी किंवा आदल्या रात्री तो दुसऱ्याला लुबाडतोय तर भगवान महादेव काही त्याच्यासाठी कृपा करण्यासाठी मोकळे नाही. भगवान महादेव की ज्यांच्या सत्तेशिवाय या विश्वातलं एक पानही हालत नाही, तर त्यांना आपल्या मनातील कुविचार कळणार नाही का? तर आपल्या मनातील सर्व विचार त्यांना कळतात. त्यामुळे विचारांची शुद्धी झाली पाहिजे, अंतःकरणाची शुद्धी झाली पाहिजे, तरच सद्गुरु आपला पुढचा मार्ग दाखवतील. सद्गुरु काही येऱ्या गेऱ्याला पुढचं मार्ग सांगण्यासाठी ते काही मोकळे नाही. त्यामुळे सद्गुरूंच्या चरणी सगळ्यांनी स्थिर झालं पाहिजे. परमपूज्य ताई आणि परमपूज्य भाऊ यांनी आपणास जो आपला मार्ग सांगलेला आहे, भक्तीचा मार्ग सांगितलाय, तो आपल्या जीवनामध्ये आपण अगदी कटाक्षाने अंगीकारला पाहिजे. आणि यासाठी हा जो 7 दिवसाचा शिव महापुराण असेल निश्चितच मार्गदर्शक ठरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचं हे 7वं समारोपाचं सत्र आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल प्रथमतः सर्व या 7ही दिवसामध्ये एक गोष्ट अत्यंत जाणीवपूर्वक पाहिली गेली की अत्यंत पहिल्या दिवसापासून मोठा उत्साह लाभला. गर्दीचे उच्चांक झाले की बसायला आता कुठं जागा नाहीये, की आम्हाला प्रश्न पडला की महाप्रसादाची व्यवस्था करताना बाकीच्यांना कुठं उभं राहायचं. परंतु सद्गुरूंच्या कृपेने हेही पुढे होणार आहे. परंतु सर्व श्रोते वर्गाचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो, विशेषतः या माता भगिनींचं की त्यांनी एकदाही संधी दिली नाही की कुणाला पुढे सरकवण्याची वेळ आली, की त्या बसतानाच इतक्या चांगल्या की पुढे होऊन बसल्या, कुणाला आम्हाला सरकावं लागलं नाही. या माता भगिनींचं मोठ्या मनाने या आभार सगळ्या माता भगिनींच्या मोठ्या मनाचा मी आभार व्यक्त करतो. बंधू वर्गाचा सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर महाराजांनी जसं सांगितलं की जेव्हा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम होतो, 7 दिवस असा भव्य दिव्य कार्यक्रम चालतो, तर तो चालतो या स्वयंसेवकांच्या बळावर. सद्गुरूंचं कार्य हे माझं स्वतःच वैयक्तिक जबाबदारी आहे. परमपूज्य ताईंनी हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि मला आता कुणीही काही सांगू, या 7 दिवस मी इथं पूर्ण वेळ देणार याच सगळ्या निर्धारानं अनेक स्वयंसेवक अगदी सहस्त्रावधी चिदंबर भक्त इथं दिवस रात्र धावले आणि त्याच या बळावर हा कार्यक्रम चालू झाला. की कार्यक्रमाच्या 7 दिवसापासून पॅम्पलेट वाटण्याची चक्र चालू झालं. तर पॅम्पलेट वाटण्यापासून मंदिराच्या सजावटीपर्यंत, अगदी शेणानं या मंदिराची सारवण करण्यापासून रांगोळीपर्यंत, या इथं देणगी कक्ष सांभाळणारे चिदंबर भक्त असतील, तिथं पडद्याच्या मागे पार्किंगचा कक्ष, की या पार्किंग सुद्धा कोणी फोटो काढावा अशी इतकी सुंदर पार्किंग झालेली आहे की नाहीतर इतक्या गाड्या इथं येणं आणि इतके भक्त येणं हे सोपं नाहीये. ते सर्व चिदंबर भक्त मनापासून धावले. अन्नदानाचा कक्ष सांभाळणारे, पाणी भरण्यापासून अन्नदान सांभाळणारे सर्व चिदंबर भक्त असतील, मंदिराच्या आणि अन्नदान झाल्यानंतर परत पुन्हा मंदिर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशीच्या तयारीसाठी लागणारे सर्व चिदंबर भक्त असतील,
या सद्गुरू भाऊंनी यांच्यावर जी शिकवण केली, सद्गुरू परमपूज्य ताईंनी जी शिकवण केली, या शिकवणीला हे सर्व जागले आणि या स्वयंसेवकांच्या या जिद्दीच्या बळावर हा 7 दिवसाचा कार्यक्रम अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपात हा आपल्या समोर सादर होतोय. तर या सर्वांचं इथं नामोल्लेख करणं हे चिदंबर सेवा समितीच्या वतीनं मी आपलं कर्तव्य समजतो. आणि आता की गेली 7 दिवस आपल्या समोर जी शिवमहापुराण कथा सादर केली की अभिजित महाराज पुराणिक, खरं तर काल त्यांची ओळख करून दिली होती की ते शिक्षणाने ते बी इलेक्ट्रॉनिक्स आहेत, परंतु गेली ती अनेक पिढ्या त्यांच्या घराण्यामध्ये पुराण सांगण्याची परंपरा आहे. तर त्या परंपरेला जागून त्यांनी शिवमहापुराण कथेचा साठी इथं स्वतः उपस्थित झाले. तर त्यांचं चिदंबर सेवा समितीच्या वतीनं आभार व्यक्त करण्यासाठी श्रीरामपूर येथील चिदंबर भक्त श्री देवाभाऊ शिरसाट, देवाभाऊ यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यायचंय. महाराजांचं श्रीफळ पुष्पहार शाल देऊन त्यांनी आभार व्यक्त करायचे. ग्रंथपूजन आधी ग्रंथपूजन होईल. देवाभाऊ या ग्रंथासाठी जे वस्त्र आले ते आपल्या हस्ते अर्पण केलं जाईल आणि मग महाराजांचं व्यासपूजन होईल. चिदंबरा चिदंबरा शिवाय शिवाय चिदंबरा चिदंबरा शिव चिदंबर. आता यानंतर गेली दिवस जो भक्तीच्या भजनाचा जागर ज्या भजनी मंडळाने केला त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे. परमपूज्यता केली आणि त्यानंतर गेली 7पणे ताहराबाद वरून 30 किलोमीटरवरून त्यांचं येण्या जाण्याची बरेचसे हालापेष्टा असताना सुद्धा जे हजर राहिले ते चैतन्य महाराज हरिभक्त पारायण चैतन्य महाराज यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचंय आणि महाराजांच्या हस्ते त्यांनी श्रीफळ शाल स्वीकार करायची. त्याचबरोबर त्यांचे जे विद्यार्थी आहेत ओंकार भैया यांना पोपळगट यांना सुद्धा विनंती आहे हरिभक्त पारायण ओंकार पोपळगट त्यांनी महाराजांबरोबर यायचंय आणि त्यांनी सुद्धा श्रीफळ महाराजांच्या हस्ते स्वीकार करायचा आहे. चिदंबरा चिदंबरा श्री गुरुदेव स्वामी महाराज. आणि त्याचबरोबर गेली अनेक वर्षापासून चिदंबर सेवा समितीचे भजनाचा भार ज्यांच्या खांद्यावर आहे असे उद्धवजी पिले यांना विनंती आहे. परमपूज्य ताईंनी सांगितल्यानुसार आपल्याला सुद्धा महाराजांच्या हस्ते श्रीफळ स्वीकार करायचं आहे. उद्धवजी पिले हे चिदंबर भक्तच आहेत, परंतु अनेक वर्ष मंडळ पुरुष मंडळ आणि सगळं बहिणी मंडळांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचं. चिदंबर स्वामी भगवान की जय. नमः पार्वतीपते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आरतीचे मानकरी यांचा नामोल्लेख केला जाईल. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, गर्दीचा उच्चांक झालेला आहे, मंदिरात कुठेच जागा नाहीये, त्यामुळे आपल्या सर्वांकडून प्रथमतः स्वयंशिस्तीचं मी आवाहन करतो की प्रसादाचं जेव्हा नियोजन होईल तेव्हा स्वयंशिस्त ठेवा.
या मधल्या परिसरात जे यज्ञकुंडाचा परिसर तिथं कुणी बसू नका. सर्वांना लवकरात लवकर आपल्या महाप्रसादाच्या पंक्ती नियोजन करण्याचा प्रयत्न चिदंबर सेवा समितीच्या वतीनं करण्यात येत आहे. तर या सर्वांसाठी आपलं सहकार्य निश्चितपणे अपेक्षित आहे. कुठलीही घाई गर्दी करू नका आणि कुठलीही झुंबड होऊ देऊ नका. तर आता यानंतर व्यासपीठासमोर आरतीसाठी श्री व सौ संदीप विश्वासराव वैजापूर, श्री व सौ नांगरे काका नांगरे मावशी पुणे, श्री व सौ वैभव कुटाळे पाथर्डी, श्री व सौ शैलेंद्र ससाणे साहेब, श्री व सौ अशोकराव खिलारी, श्री व सौ रवींद्र ठाकूर साहेब आणि श्री व सौ बाळासाहेब काळे सर या 7 जोड्यांनी व्यासपीठासमोर यायचं. 7 जोड्यांचा नामोल्लेख झालाय. त्यांनी व्यासपीठासमोर यायचे. मंदिरात आरतीसाठी स्वामींसमोर श्री व सौ नारायण शिंदे टाकळी मिया गोंदवलेकर महाराजांसमोर श्री कृष्णा पानसंबळ संभाजीनगर, देवीच्या मंदिरासमोर श्री रवींद्र भाऊ घाडगे लोहगाव, मारुतीरायाच्या मंदिरासमोर श्री रोहित रणसिंग बारामती यांनी ज्यांचा त्यांचा उल्लेख झालाय त्यांनी मंदिरात आरतीसाठी जायचंय. सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचंय आणि लाल कलरच्या मॅट उचलण्यासाठी सहकार्य करायचे. आज खरं तर थोडस जिकिरीचं आहे, पण स्वयंसेवकांना विनंती आहे की त्यांनी अत्यंत शांततेने या लाल मॅट उचलून घ्यायच्या आहे की जेणेकरून महाप्रसादाची व्यवस्था सुलभ होईल. चिदंबरा चिदंबरा शिवार शिवार चिदंबरा चिदंबरा त्याचबरोबर एक महाप्रसाद आयोजन करणाऱ्या समितीकडून मला एक विनंती आलेली आहे की यंदाचा जी महिलांची उपस्थिती आहे माता भगिनींची, तर ही पहिली पंगत केवळ माता भगिनींसाठी होणार आहे. त्यामुळे आताच पुरुष वर्गांना मोठ्या मनाने त्यांनी थोडीशी जागा करून द्यायची आहे. पहिली पंगत ही केवळ माता भगिनींची होणार आहे आणि त्यांना सर्वांना सोय करून देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. तर पुरुष वर्गाला विनंती आता थोडंसं सरकून घ्यायचंय, कृपया थोडस ही पंगत लगेच मोकळी करून घ्यायची जेणेकरून माता भगिनी इथं बसू शकतील. ज्यांना जागा नसेल त्यांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न करावा, आजूबाजूला उभं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही सर्वांना नम्र विनंती. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म
क्षमाता केला पाहिजे, गृहा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे, न कळेसी टाळवी ना वाजला कैसा, गृहा वाजला कैसा. अस्त व्यस्त पडे नाद केला बल तैसा, नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, गृहा कंठ सुस्वर. झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार, निरंजन म्हणे तुझे वेळे वाकडे, तुझे वेळे वाकडे. गुण दोष न लावावा सेवकाकडे, अपराध क्षमाता केला पाहिजे, गृहा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे. शिवचिदंबर. कृपया मंदिरातील माता भगिनींनी दर्शनाला नंतर जायचंय, लगेचच बसून घ्या. आणि मंडपातील काही माता भगिनींना सुद्धा मंदिरामध्ये बसण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून द्यायची आहे. ज्यांना पंक्तीमध्ये जागा मिळणार नाही त्यांनी मंदिरामध्ये आणि पुरुष भाविकांनी मंडपाच्या बाहेर त्या ठिकाणी शेताच्या कडेला त्या ठिकाणी कृपया बसून घ्यायचं आहे. वाढपी मंडळींनी लगेचच वाढण्याचं काम सुरू करा. स्वयंसेवक मंडळी ज्यांना पंक्तीमध्ये जागा मिळालेली नाहीये त्यांनी कृपया मंदिरामध्ये किंवा आपल्या पार्किंग कडे जायचंय. मोटरसायकलीच्या पार्किंग कडे त्या ठिकाणी कृपया थांबून घ्यायचंय. या ठिकाणी यज्ञकुंड समोरचा रस्ता कृपया थोडा वेळ 10 ते 15 मिनिट पहिली पंगत पोहोचेपर्यंत कृपया जागा मोकळी करा. पुरुष भाविकांना विनंती आहे आपण जारच्या मागे थांबा प्लीज. मंडपामध्ये जे पुरुष भाविक आहेत त्यांना विनंती आहे आपण जे पाण्याचे जार आहेत त्याच्या पलीकडच्या बाजूला थांबा. या ठिकाणी यज्ञकुंडा समोरच्या परिसर कृपया रिकामा करा. यज्ञकुंडाजवळचा परिसर कृपया रिकामा करायचा आहे. स्वयंसेवक मंडळींना जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता राहू द्या. मंडपाच्या शेजारी जे पुरुष भाविक उभे आहेत त्यांना विनंती आहे आपण पिण्याच्या पाण्याच्या जारच्या पलीकडे थांबायचंय. कृपया सहकार्य करायचं सर्वांनी. वारके मंडळींनी लवकर लवकर मानायचे. भाविकांना नम्र सूचना आहे कृपया आपण आज थोडासा जेवणासाठी थोडा वेळ घ्यायचा आहे. कृपया कोणी आपापसात गप्पा मारू नये, बोलू नये. लवकरात लवकर जेवण उरकायचं आहे. या ठिकाणी जेवढी पंगत बसलेली आहे त्याच्यापेक्षा चौपट भाविक महाप्रसादाच्या प्रतीक्षेत या ठिकाणी मंदिरात प्रांगणात विसरलेले आहेत. कृपया पंक्तीमध्ये बसलेल्या माता भगिनींनी आपापसात गप्पा न मारता लवकरात लवकर जेवण उरकून घ्यायचंय. आजचे दिवस कृपया सहकार्य करा. वाढपी मंडळींनी लवकर लवकर वाढून घ्या. थोड्या वेळाने घेऊन जा. मंदिरामध्ये असणाऱ्या मातेला विनंती आहे कृपया आपण जागेवर बसून घ्या. कृपया मंदिराकडे कोणी जाऊ नका. पंगत झाल्यानंतर आपण या ठिकाणी महास्वामींचं दर्शन घ्यावे. कृपया कोणीही मंदिराकडे फिरकू नका, जागेवर बसून घ्या. एखाद्याच्या अंगावर पाय पडत लहान मुलं आहेत बरेचसे. सर्व भाविकांना विनंती आहे आपण आपले दागदागिने, मोबाईल आणि पर्स यांची आणि आपली लहान मुलं आपल्या सोबत ठेवायची आहेत. आपल्या मौल्यवान वस्तूंची आपणच काळजी घ्यायची आहे.
चिदंबरा चिदंबरा शिवार शिवार चिदंबरा 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 चिदंबरा शिवार शिवार चिदंबरा 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 शिवार शिवार चिदंबरा अवधूता अवधूता शिव चिदंबरा अवधूता अवधूता शिव चिदंबरा अवधूता 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 शिव चिदंबरा अवधूता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अम्बे या ठिकाणी मंदिराकडे लोक येऊ देऊ नका. देणगी भक्तांकडे आहे पार्किंगकडे मंदिरामध्ये कृपया आम्हाला इकडे येऊ देऊ नका. शिव चिदंबर जगदंबे अम्बे जगदंबे शिव चिदंबर जगदंबे शाकंभरी जय शिवानी शिव चिदंबरवासी शाकंभरी जय शिवानी शाकंभरी जय शिवानी शाकंभरी जय शिवानी शिव चिदंबर भवानी शाकंभरी जय शिवानी शिव चिदंबर भवानी
Shivara
प्रजापती पार्वती शंकर उमा महेश्वर पार्वती शंकर उमा महेश्वर भक्त पोषक पांडुरंग राजा राम विठोबा राम राजा राम विठोबा दोन नंबर बुद्धी वाढून ठेवली होती भरमसाठ बुद्धी वाढून ठेवलेली. हा सावकाशिया ज्यांना महाप्रसाद घ्यायचा आहे त्यांनी सावकाशिया या ठिकाणी. आता दुसरी देखील पंगत सर्व माता बहिणींच्या बसणार आहेत. पुरुष भाविकांनी कृपया सहकार्य करा. हा पात्राबाया वगैरे काही सांगू नका. सध्या ज्यांचा महाप्रसाद घेऊन झालेला आहे त्यांनी मंदिराच्या दिशेने जागेवरून हात जोडून या ठिकाणी आता बाहेर जाण्याचा रस्ता करायचा आहे. सूचना आल्यानंतरच स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. फुलवरा बांधिला हो. बरोबर
सगळ्या पुण्याच्या महिला माता आहेत त्यांनी वाढपीमध्ये येण्यासाठी गृहप्रवेश करा मंदिरामध्ये यायचे आपण मंदिरामध्ये वाटती तुझ्या गोंधळा वाढपीमध्ये या ठिकाणी रास्ता सर्व वाढपीमध्ये बोला उठो बोला उठो बोला संबळ ठेवून हाती आनंदे गाजती हो ठेवून हाती आनंदे या ठिकाणी आपण मंदिरामध्ये अठ्ठ्याऐंशी सहस्रवृत्ती दिवशी तिष्ठती तेहतीस कोटी देवाच्या मुंडा उदो उदो बोलत बोला कृष्णबाई माऊली जाओ बोला बोला कृष्णबाई माऊली आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला जाती हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला येती हो गजनार्दनी अंबा उभी कर ठेवून गती बोला कृष्णबाई माऊली जाओ बोला कृष्णबाई माऊली जाओ महाप्रसाद घरी जाण्यानंतर त्यांनी रात्री 9च्या स्वयंपाकगृहाच्या जवळ तरुण वर्गाची अनावश्यक गर्दी त्या ठिकाणी तागड स्वयंपाकगृहाच्या समोरची गर्दी कमी करायची आहे. लाल स्वेटर चला वाढपी म्हणले आप
आपल्या पदार्थांनी भांडी पटकन भरून घेऊन यायची या ठिकाणी रस्ता रिकामा ठेवा आणि विचारून वाढा, प्रमाणात वाढा. कोणाच्याही पात्रामध्ये शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्या. आता जवळपास गर्दी नियंत्रणात आलेली आहे. असंच सहकार्य आपण आणखी 15 ते 20 मिनिट ठेवायचं कृपया. सर्वांनी आपापल्या पात्रातील सर्व पदार्थ संपविल्याखेरीज कृपया कोणीही जागेवरून उठवू नये. आणि ही पंगत पूर्णपणे उठल्यानंतरच नवीन पंगत वाढण्याचं काम सुरू होणार आहे. तोपर्यंत कृपया कोणीही या ठिकाणी मंडपामध्ये शिरकाव करायचा नाहीये. सर्वांनी शांततेत पोटभर महाप्रसादाचा लाभ घ्यावा, परंतु आपल्या पात्रामध्ये शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी चिदंबर सेवा समिती मार्फत नियमितपणे अन्नदान केले जाते. या अन्नदानासाठी ज्यांना रोख स्वरूपात देणगी द्यायची असेल त्यांनी आपली देणगी कक्षाच्या काउंटरवर त्या ठिकाणी जमा करावायची आहे. वाढपी मंडळीने विचारून वाढा. पुरुषांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंदिराच्या उत्तर बाजूला त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि महिलांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बाहेर जाण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे 4 ठेवत आहेत. महाप्रसाद घेतल्यानंतर आपण आपलं पात्र आणि पात्राच्या भोवती जे काही खरकट सांडलेलं असेल ते उचलून घ्यायचंय आणि मगच उठायचंय आणि आपण आपलं पात्र त्या ठिकाणी ज्या रिकाम्या गोण्या बांधलेल्या आहेत त्या गोणीमध्येच आपण आपलं पात्र टाकायचंय. कृपया रस्त्याच्या कडेला, शेतामध्ये, बाहेर जाण्याच्या मार्गावर इतरत्र कोणी आपापले पात्रावळ्या फेकू नये. धाव धाव श्री गुरुराया दिनातया पाव दयाळा दिनातया पाव. महाराज तू त्रैलोक्याचा रंकाचा रंक दयाळा रंकाचा रंक. क्षमा करी सर्वाचा उद्धट स्वामी भाव भाव श्री गुरुराया दिनातया भाव दयाळा दिनातया भाव. हृदयी गर्दत मंगलदाय
तुला मी रचले आखण सांग त्यांनी विश्वासरी कार्यक्रम कोतवाडी आणि सरकडे रुपया खाली झाडून भूमी रचले आखण सांग तुला मी रचले आखण सांग आनंद ठरलं पोटून तू रत्न मंच तुझं सांग आनंद ठरलं पोटून तू रत्न मंच तुझं सांग धाव धाव श्री गुरुराया दिनातया पाव दयाळा दिनातया पाव निश्चित हृदयी करदत मंगलदायक नाम निश्चित हृदयी करदत मंगलदायक नाम सागरी नेत्रावाये पूर दयाळा नेत्रावाये पूर सागरी जावो संडे नेत्रावाये पूर दयाळा नेत्रावाये पूर पक्षाळू पाय तुझे नका करू मग दूर पक्षाळू पाय तुझे नका करू धाव धाव श्री गुरुराया दिनातया पाव दयाळा दिनातया पाव निश्चित हृदयी करदत मंगलदायक नाम निश्चित हृदयी करदत मंगलदायक नाम भाग्यहीन मी पोटून आणू कमले पूजू पाय कसे कमले पूजू पाय भाग्यहीन मी पोटून आणू कमले पूजू पाय कसे कमले पूजू पाय शिर कमला तव पदी शिकारी गुरुराज महाप्रसाद घेऊन झालेला आहे त्यांनी आपापलं पात्र उचलायचंय घरकडे उचलायचंय आणि प्रमाण करायचंय दिनातया पाव दयाळा दिनातया पाव निश्चित हृदयी करदत मंगलदायक नाम सांगितल्यानंतर करायचं निश्चित हृदयी करदत मंगलदायक नाम मंगलदायक नाम
हा वाढपी मंडळींनी प्रमाणात वाढायचंय. पंक्तीमध्ये जर अनावश्यक कोणी उभा असेल त्यांनी बाजूला उभं राहायचं. काळे सर, हो काळे सर, साईडला साईड माग, इकडे या, माग इकडे उभे राहा, मध्ये गप्पा मारू नका प्लीज. हा आले तर वाढपी मंडळींनी सुरुवातीपासूनच प्रमाणात वाढायचंय. आता गर्दी पूर्णपणे या ठिकाणी कंट्रोल मध्ये आहे. कृपया आता कोणी घाई गडबड करू नका. शांततेत पोटभर महाप्रसादाचा लाभ घ्या. फक्त आपल्या पात्रामध्ये कृपया गोष्टी टाकू नका. जेवताना आपापसामध्ये गप्पा मारू नका, चर्चा करू नका. अगोदर जेवण करून घ्या. चला थकविल्या गवळणी एक एक सांगती ना मराठी कानाडिया. थकविल्या गवळणी एक एक सांगती ना मराठी कानाडिया. एक मुसलमानी न कोकणी गुजारणी अशा पाठी थकविल्या गवळणी. मराठ कानाडिया, अरे मराठ कानाडिया. एक मुसलमानी गुजारणी अशा पाठी थकविल्या गवळणी. गवळणी सुंदरी, गवळणी सुंदरी गेला स्नान कराया यमुनेच्या तीरी. गोविंदाने वस्त्र केली कळंबावरी. स्नान करोनीच्या आल्या बाहेरी. स्नान करोनीच्या आल्या बाहेरी. माझ्या थकविल्या गवळणी.
गोविंद लाडोबा गोविंद लाडोबा गोविंद लाडोबा गोविंद चलो पाड़े चलो हीर कोडो निया कोडो मारे कन्हैया मारे कन्हैया मन खेलया ना खेला दक्षिण मराठी कन्नडिया मराठी कन्नडिया पाठी जनी शकील गवळणी देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी कदम पकड़ूगी मैया रे मारी दक्षिण मराठी कन्नडिया अरे मराठी कन्नडिया देवकी नंदन तू मुगला श्रीपती देवकी नंदन तू एक श्रीपती उघडी वाची तुझा विनवू किती येते का कुलती देव पाया पडते बा देव पाया पडते बा आता तिला डवळली पवगदाताला तू नंदचा झिलो माक फडकडी वाणी मेलो हे माझो कोयतो देव पाया पडतो बा देव पाया पडतो बा अशा खसविल्या गवळणी माधवजी मैं शरण थाई तन काका कैची बाप दयाळू तू हिर दयाळ आप हातनी केलेले कंगनी थकलेल्या गवळणी देव बोले हसूनी इतुके ऐकोनी देव बोले हसूनी सूर्या दंडवत करा कर जोडोनी नाम विनवितो म्हणे देवा पाणी नाम विनवितो म्हणे चरण पाणी अगदी करणी तू कैची ही करणी
मराठी कानडिया अरे मराठी कानडिया एक मुंगाला माहीन पोकानी गुदारली अशा पाची जणी ठातील गवळणी ठातील गवळणी मराठी कानडिया अरे मराठी कानडिया लहान मुलाच्या पात्रामध्ये काहीच्या भाजी शिल्लक आहे त्यांच्या आईला नसती त्यांच्या पात्रातील भाजी आपण खाऊ घ्या. कृपया कोणी अन्न पदार्थ वाया घालू नका. हा महाप्रसाद वाया घालू नका ही विनंती आहे. आपल्या बाळाच्या पात्रातील काही शिल्लक असेल ते आपल्या पात्रात घ्या भाजी वगैरे पण कृपया वाया घालू नका. खेळात करणे ओळखलं नाही काय माहित मला. विचारून वाढायचं वाढती मंडळी. एक नंबर बुंदी घेऊन या. एक नंबर बुंदी. हरी तुझ्या मुरलीने सारे हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिने हरी तुझ्या मुरलीने भागामध्ये पुरुष महिलांच्या बंदी असतील. 3 पंक्ती महिलांच्या आणि 3 पंक्ती पुरुषांच्या याप्रमाणे पुढील पंक्तीचं नियोजन असणार आहे. गाईचे वासरू मासीसी बांधले गाईचे वासरू मासीसी बांधले नंदाघर नंदाघर बैलच घुरिले रे मन मोहिले माझे हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे हरी तुझ्या मुरलीने हरी तुझ्या मुरलीने मोहिले माझे मन मोहिले
होईल तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरी चरणी क्रमांक 3 मध्ये महिला माझे हरी तुझ्या मुरलीने सारे तुझ्या मुरलीने सारे